नमस्कार मित्रांनो, आपण आज चालू अशा एकमेव जागेवर, ते म्हणजे रायगड किल्ल्यावर. रात्रीचा प्रवास सुरू केला बसने आणि तब्बल 8 तास प्रवास करून आपल्याला हा सुंदर नजारा पाहायला भेटला. मग थोडा फ्रेश झालो आणि नाश्ता करून आपण निघालो रायगड किल्ल्यावर जायला. अर्धा तास पायऱ्या चढून सर्वांचे पाय दुखत होते, पण मावळ्यांनी जिद्द सोडली नव्हती. मग 2 तासाच्या प्रवासाने आपण पोचलो तो महादरवाजाजवळ. 2 भक्कम बरबुजामध्ये बसलेले हा दरवाजा शत्रूला अडवण्यासाठी तयार केला होता. आणि मग 3 तास पायऱ्या चढून आपण पोचलो रायगडावरती. आणि तुम्ही पण रायगडवरती येत असणार तर हा इन्स्ट्रक्शन फॉलो करा. आपल्याकडे काही कचरा असेल किंवा बाटल्या मोकळ्या असतील कुठेही फेकायच्या नाही. आणि वरती जात असताना आपल्या राजांची पुतळा आहे, समाधी आहे, शिल्पी फोटो कोणी काढायचं नाही. पायथ्यापासून गडाची हाईट आहे 1350 फूट. तर हा पूर्ण किल्ला तुम्हाला जर व्यवस्थित पाहायचा असेल तर कमीत कमी 2 दिवस पाहिजे, एवढा मोठा किल्ला आहे. रायगड किल्ला हा 1200 एकरामध्ये आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या वेळेस कोणती लढाई, कोणता किल्ला जिंकला गेला की ह्याच्यावरती विजयाचा ध्वज फडकला जायचा. हे 11 मजली होतं, तर आज फक्त आपल्या 1च मजली पाहायला मिळते. तर आणि मग आलो आपण आपल्या राजाच्या दरबारामध्ये. आणि हाच तो दरबार जिकडे 6000 लोक बसायची. आणि शिवकाळ्यामध्ये लाईट माईक काही नव्हतं. आणि असा थोडा तरी हलका आवाज गेला तरी शिवरायांकडे पोचायचा. मग तिकडून निघालो जगदीश्वर मंदिराकडे जायला. आणि तुम्ही पण येत असणार तर चप्पल काढून आत शिरा. आणि तुम्हाला जगदीश्वर मंदिराचा फॅक्ट माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि मग आलो आपल्या महाराजाच्या समाधीजवळ. या समाधीच्या भोवती शांतता आहे, पण तीच आपल्या महाराजाची पराक्रमाची आठवण करून देते. राजे गेले पण त्यांची आठवण, त्यांच्या स्वराज आजही जिवंत आहे. मग निघालो टकमक टोकवर जायला. हे आहे टकमक टोक. इथून खाली 2500 फूट दरी आहे. महाराजांच्या काळात गुन्हेगारांना शिक्षा म्हणून या ठिकाणी गडीलोट केला जायचा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.